उभाटा गट जो आहे तो कधी काळी म्हणजे हिंदुत्वाचा म्हणजे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कर्ता वगैरे मानला जायचा, पण मागच्या निवडणुकांच्या दरम्यानच म्हणजे लोकसभा विधानसभा या 2 निवडणुकांमध्ये या पक्षाचं किंवा पक्षाच्या नेतृत्वाचं खरं स्वरूप मराठी माणसासमोर आलेलं आहे. आणि यांच्या म्हणजे हे एक प्रकारचा जो धाक होता, एक दरारा होता, बाळासाहेबांची गोष्ट करतोय, कारण आता मातोश्रीवरती तो धाक तो दरारा उरलाय असं वाटत नाही. मग बाळासाहेबांच्या अपरोक्ष म्हणजे आज बाळासाहेब हयात नसताना ज्या पद्धतीनं तो पक्ष आपली ध्येय धोरणं बदलून वाटचाल करतोय आणि त्यांच्यामुळे कुठेतरी एक धार्मिक ध्रुवीकरणाला चालना दिली जाते, तुम्ही ते फार जवळून पाहिलेलं आहे. काही उदाहरणं तुमच्या नजरेसमोर असतील. मला असं वाटतं की स्वतःचं राजकीय अस्तित्व संपलेलं असताना ते पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता या मुंबई शहराशी आणि मुंबईकरांशी खेळ करण्याचा डाव कोणीतरी आखत आहे असं मला वाटतं. ज्यांना जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी ज्यांचं स्वागत व्हायचं, आज त्यांचं स्वागत कुठल्या घोषणांनी होत आहे हे आपण उघड्या डोळ्यांनी संपूर्ण मुंबई शहर पाहत आहे. किंवा कुणाच्या प्रचार फेरीमध्ये बॉम्बस्फोटाचे आरोपी बाबा चौहान, इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हे प्रचार करत होते, हे सुद्धा मुंबईने पाहिलेलं आहे. किंवा दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाकिस्तानचे झेंडे कोणाच्या रॅलीमध्ये नाचले होते, फडकले होते, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न हा एका राजकीय गटाकडनं, उभाटाकडनं मतांच्या राजकारणाकरता किंवा स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता करत आहेत असं मला वाटतं. आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्नाचं सगळ्यात मोठं उदाहरण हे आपण वर्सोव्यात बघितलेलं आहे. वर्सोव्यामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं, ज्या ठिकाणी मला असं वाटतं की 66% हिंदू असतानाही त्या ठिकाणी एक कम्युनल अशा प्रकारची घोषणा देऊन किंवा सांप्रदायिक अशा प्रकारचं अपील करून जो उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि त्याने ज्या प्रकारची अपील्स केली होती, आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये उभाटाकडून वर्सोवा पॅटर्न हा मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये राबवण्याचा प्रयत्न होईल, मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न होईल. आणि हा वर्सोवा पॅटर्न कुठेतरी रोखला पाहिजे, कारण मुंबईकरांची सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्वाची आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वर्सोवा जी लॅबोरेटरी बनते अशा प्रकारच्या एक्सपेरिमेंटचं ते कुठेतरी थांबवणं हा सर्वांसमोर मुंबईकरांच्या समोरचा हा चॅलेंज आहे असं मला वाटतं. तुम्ही ज्या वर्सोवा पॅटर्नचा उल्लेख केला, आमच्या प्रेक्षकांसाठी मी एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय. ती व्हिडिओ क्लिप बघा, तुम्हाला मग तो वर्सोवा पॅटर्न जो काय आहे तो तुमच्या लक्षात येईल. हम इस फैसले पर पहुंचे हैं कि महाविकास अघाड़ी की 269 सीटों पर तायद की जाए. वर्सोवा से ईडीजी के हारून खान. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. मैं हाजी हारून रशीद खान पक्का मोमिन हूँ और ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर ईमान रखता हूँ. उम्मीदवार हारून खान की जीत हुई है. वर्सोवा का हिंदू क्यों नहीं जागा? अभी भी समय है. वर्सोवा के हिंदुओं जाग जाओ. पायलट मित्र, या वर्सोवा पॅटर्न नंतर या मुंबई शहराची जी काही डेमोग्राफी आहे ती कशी हळूहळू आणि जाणीवपूर्वक बदलली जाते किंवा बदलली जाताना त्याला मदत करणारे काही घटक जे आजही कुठेतरी जुन्या भगव्या रंगाचा आधार घेताना दिसत आहेत, तर ते ओळखणं फार गरजेचं आहे.